नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आनंदाच्या परिपत्रकाचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची गुड ब्रेकिंग न्यूज आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन देयक संदर्भात परिपत्रक निर्गमित। चला तर पाहूया ही बातमी। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बातमी आहे। वेतन देयक सादर करण्याच्या संदर्भात परिपत्रक कोणी निर्गमित केलेले आहेत। वेतन देयक संदर्भात कोणत्या विशेष बाबीचा समावेश परिपत्रकात नमूद करण्यात आला आहे। उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता अवश्य पहा। चला तर करूया परिपत्रकाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। परिपत्रकाचे स्पष्टीकरण। मित्रांनो, आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सर्वप्रथम यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। दिनांक 1 जुलै 2026 ची वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्याच्या संदर्भात दिनांक 2 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। माहे जुलै 2026 मध्ये ज्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ मंजूर आहे त्या कर्मचाऱ्यांची शालांत प्रणालीमध्ये नियमित वेतन देयक जनरेट करून मान्यतेसाठी DDO-2 वेतन पथक कार्यालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करून त्याची हार्ड कॉपी आणि शाळेतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना माहे 1 जुलै 2026 ची वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आली असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिनांक 10 जुलै 2026 पर्यंत सादर करावे लागणार आहे। त्याचबरोबर वेतन वाढीची हार्ड कॉपी आणि प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय सदर वेतनवाढ मंजूर करून देण्यात येणार नाहीत। नंतर 2026 चे वेतन देयक सादर करताना वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे व या संदर्भात आदेशाची एक प्रत आणि शाळेतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2026 ची वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे असल्याबाबतचे वेतन देयकासोबत सादर करावे लागणार आहेत। तसेच वेतन पथक कार्यालयाशी संबंधित कोणताही पत्रव्यवहार करताना त्या पत्रामध्ये संबंधित शाळेचा शालांत DDO कोड आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा शालांत प्रणाली ID न चुकता नमूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर भविष्य निर्वाह निधी पथक सर्व जिल्हा परिषद मार्फत मुख्याध्यापक, प्राचार्य, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच सैनिकी शाळा आणि अध्यापक विद्यालय यांच्या प्रति परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। याबाबतचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत निर्गमित करण्यात आला आहे। करिता नियमानुसार वेतन देयक सादर करण्यात संबंधित वेतन देयक सादर केल्यास संबंधित वेतन देयक रिजेक्ट करण्यात येईल। म्हणजे नियमानुसार जर वेतन देयक सादर केले नाही तर रिजेक्ट करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। करिता परिपत्रक सविस्तर पहा। या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे वेतन देयक सादर करावेत आणि जुलैची वार्षिक वेतनवाढ पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात यावे असे स्पष्टीकरण या परिपत्रकात केले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।